बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम रोहनकार लिखित कादंबरी सुरंगा. प्रकरण 3. आज जत्रा होती. शंकर पार्वती मंदिरासमोर आणि आजूबाजूला जत्रा भरली होती. अबालवृद्धांची तोबा गर्दी. सिनेमा, नाटके, रामायणे, जादूचे खेळ यांची रेलचेल होती. सुरंगाचा तमाशाही धूम सुरू होता. जत्रेच्या गडबडीत इच्छा असूनही मला सुरंगाकडे जाता आलं नाही. 3ऱ्या दिवशी मी गेलो तेव्हा मला पाहता सुरंगा गाल फुगून बसली. मी समजलो ती का रुसून बसली होती ते. बोला, मी मुद्दाम बोललो. जा तिकडं. तिनं अधिकच गाल फुगवले. मला हसू आलं. तुम्हाला हसू येतं आणि आमचा जीव जातो. जीव का बुवा? म्हणे का बुवा, 3 दिवसांपासून कोठे बेपत्ता होते. अगं, तुझ्या मागं जलसाची गडबड होती म्हणून मुद्दाम टाळलं यायचं. मी मात्र 3 दिवस तुमच्या नावाचा जप करीत बसले. रात्र नाचण्यात आणि दिवस तुमच्या आठवणीत गेले. आत्ता हलो ना. आत्ता येऊन काय उपयोग? उद्या तमाशा फड आम्ही सोनगावला नेणार. तिथं देवीची जत्रा आहे. देवीची जत्रा? पण तिला तर 4-5 दिवस टाईम आहे ना. हो ना, पण आई घाई करते. नाही सुरंगा, तू जाऊ नकोस मला सोडून. मला तरी तुम्हाला सोडून कुठं जावं वाटतं. म्हणूनच म्हणते एकदा आपल्या लग्नाचा जमवा, म्हणजे मग प्रश्नच मिटला. तू विचारलं का आईला? नाही, विचारायची हिंमतच होत नाही. आमच्या जातीत लग्न होत नसतात. कुणाच्या तरी नावानं रखेली म्हणून राहायचं. त्याच्यापासून झालेली मुलं बाळं सांभाळायची, असा आमचा जन्म. त्यात मी जर आईला लग्नाचं म्हटलं की ती खवळेल, आकाश पाताळ एक करील. मग मी विचारतो, विचारा, आत्ताच विचारा. पलीकडच्या राहोटीत बसली आहे ती. आणि तिनं जर नकार दिला तर 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 तुम्ही म्हणाल तिथं असेल तशी पळून येईन मी तुमच्यासोबत. खरं? देवाची शपथ. ठीक आहे, मला विचारून तर घेऊ दे. आणि मग मी दुसऱ्या राहोटीत आलो. तिथं तिची आई शांता आराम करीत होती. मला पाहून ती उठली. या पाटील, तुमच्याशी बोलायचं आहे. बोला ना. मला लग्न करायचं आहे. फारच चांगली गोष्ट आहे. आम्हाला पत्रिका पाठवा. कुणाशी नाही विचारलं? कुणाशी? सुरंगाशी. पाटील. होय शांताबाई, सुरंगावर माझा जीव आहे. मी तिच्याशी लग्न करणार आहे. ते शक्य नाही पाटील. अशक्य काय आहे? आमच्यात लग्न पाप आहे. आमच्या पूर्वजांनीही लग्न केलं नाही आणि आम्हीही केलं नाही. बस तुमच्यासारख्यांची सेवा करायची आणि त्यातून उत्पन्न होणारी मुलं बाळं हे अनावरस असतं. अशा मुलांना बाप नसतो, जसे सुरंगाला नाही. अशा समाजातील अनौरस मुलगी तुम्ही लोक स्वीकारू शकत नाही. पण माझं प्रेम आहे तिच्यावर. असेल पण तरी लग्न अशक्य आहे. शिवाय लग्न केल्यावर जलशात नाचेल कोण? कुणाच्या आधारावर आम्ही पोटं भरायची? पाटील, तुम्ही एका तुमच्याच जातीच्या मुलीशी लग्न करा. एकूण शांताचा विरोध माझ्या लक्षात आला. मी तडक राहोटी बाहेर पडलो तर समोर सुरंगा उभी होती. तिनं आमचं बोलणं ऐकलं असावं. तिच्या डोळ्यांत आसवं होती. सुरंगा. मी तिची आसवं पुसली. आता जातो मी, संध्याकाळी येईन. तिनं मानेनच होकार दिला. मी बाहेर पडलो.
घरी आलो तर काकासाहेब दिवाणखान्यात कुणाशी तरी बोलत होते. मी पाहिलं कुणी फौजदार होता. काही कामानिमित्त ते गावात आले असेल. मी आत आलो, पाणी प्यालो. मनात वादळ होतं. थोड्याच वेळात तो फौजदार निघून गेला आणि मग मी गेलो. काकासाहेब गादीवर बसून पान खात होते. कुठं गेला होतास? तमाशाला. दिवसा? तमाशातल्या सुरंगाला भेटायला. अजय, खरंच बाबा, माझं तिच्यावर प्रेम आहे. तिचंही असेल. अर्थात. प्रेम आणि व्यवहार यात जमीन आसमानचं अंतर आहे बेटा. प्रेमाच्या गोष्टी तू लिहित असल्या कथा कादंबऱ्या बऱ्या वाटतात, पण व्यवहारात मात्र त्याला शून्याचीही किंमत नाही. तू माझं ऐक. परवालाच मी नानासाहेब प्रधानांची मुलगी पाहून आलोय. मुलगी नक्षत्रासारखी सुंदर आहे. मला नको. मला सुरंगा हवी. ती अनारोस संतती असलेली सुरंगा. आमच्या खानदानीत सुनबाई म्हणून या जन्मी तरी शक्य नाही ती. बाबा, माझा निर्णय हा काळ्या दगडावरची रेख आहे. ती कदापि पुसली जाणार नाही, सांगून ठेवतो. काकासाहेबांचा चेहरा रागानं लाल झाला होता. डोळे आग ओकत होते. त्यांच्याशी अधिक बोलण्यात काही अर्थ नव्हता. व्यर्थ होतं. त्या दिवशी मी जेवलोच नाही. आईनं खूप आग्रह केला, पण मन उदास भगास झालं होतं. रात्री बैठकीत पलंगावर पडून होतो. सारखी कुस बदलत होतो. झोपेचा पत्ता नव्हता. कुठल्या तरी घड्याळानं 11चे ठोके दिले तसा मी उठलो. ताड ताड चालत राहिलो. दूरवर मिनमिनणारा दिवा दिसत होता. त्या दिव्याच्या दिशेनं पाऊल पडू लागले. रोहोटीत आलो. माझी पावलं सुरंगापर्यंत पोचली असावीत. सुरंगाजवळ आली. सुरंगा, झोपली नाहीस? बसले तुमची वाट पाहत. चला. जेवण केलं? मी नाही. तू? मीही नाही. तुम्ही गेले आणि मग आई खूप भांडली आहे, खूप बोलली आहे मला. जेवलेच नाही मी. मला आईनं खूप आग्रह केला. काकासाहेबांशी भांडण झालं. मीही जेवलो नाही. चला जेवू थोडं थोडं. तिनं ताट वाढलं. पोळी आणि कोहळ्याची भाजी व भात वरण. जेवा. मग काय पाहिजे? जवळ हे सांगतो. गणपा आहे ना? झोपला येतो तिकडे तोंड करून. आणि मी तिचा हात पकडला. ऐका, थोडं ताट झाकून ठेवते. आणि मग दोघंही विवस्त्र होऊन एकमेकांच्या मिठीत सामावले. तिचा नाजूक हात माझ्या पाठीवरून, गळ्यातून, केसांतून, गालावरून फिरत होता. सुगंधा प्रणयाला आतुर झाली होती. तिला पुन्हा पुन्हा मी संतोष द्यावा असं वाटत होतं. तिच्या पहिल्या समागमानंतर तिच्या मनात सारखं मी पुन्हा पुन्हा तिला जवळ घ्यावं असंच वाटत होतं. आम्ही दोघंही जगाला विसरून प्रेमाच्या सागरात डुबत होतो. बऱ्याच वेळानं आम्ही दूर झालो. नंतर आम्ही एकाच ताटात जेवण केलं. एकमेकांना घास भरवले. तेव्हा ती खूप लाजायची. रात्र मध्यरेषेच्या आसावरून फिरत होती. जातो, जा. आणि मी तिचा निरोप घेतला. सुरंगा जळगावकर. बस एवढीच पाटी काढायची राहिली होती. सकाळी मी सुरंगाकडे गेलो तर साऱ्या राहोट्या सोडल्या होत्या. तंबू काढला होता. कुणाच्या तरी ट्रॅक्टरमध्ये सारे सामान भरणे चालले होते. फक्त सुरंगाच्या नावाची पाटी अजून जशीच्या तशी होती. तेवढी काढायची राहिली होती. मी गेलो तेव्हा सुरंगा माझीच वाट पाहत होती. आम्ही चाललो सोनगावला. सुरंगाचे डोळे रडून रडून लाल झालेले दिसत होते. तिथं अंबादेवीची जत्रा आहे. ठीक आहे, मी माझा पत्ता देतो. पत्रव्यवहार करत जा. नोकरीचं नीट जमलं की मी तुला घेऊन जाईन. तू काळजी करू नकोस. आणि मी तिला माझा पत्ता दिला.
स्वतःला सांभाळ. लवकरच मी तुला घेऊन जाईन. मग आपण लग्न करू, सुखानं संसार करू. तिच्या डोळ्यात पाणी आलं. खरं म्हणजे माझ्याही डोळ्यात आसवं जमा झाली होती. मनाचा तोल गेला होता. आता आमची भेट केव्हा होईल हे परमेश्वरालाच माहीत होतं. सुरंगाच्या विरहानं मन व्याकुळ होत होतं, पण त्याला इलाज नव्हता. आम्हाला पाहता सुरंगाची आई शांता माझ्याजवळ आली. बरंय पाटील, जातो आम्ही. तुमच्या कृपेने आम्ही इथं सुखानं राहिलो बघा. मी हसण्याचा उगाच प्रयत्न केला. आता पुढच्या वर्षी येऊ जत्रेला. असं? सुरंगा, चल बाई, झालं, भरलं सामान, बस ट्रॅक्टरात. सुरंगानं माझ्याकडं पाहिलं. मीही गहिवरल्यासारखा झालो. मी तरी स्वतःला कसं तरी सावरत होतो, पण ती लहान मुलीसारखी रडू लागली. शेवटी तिच्या मैत्रिणीनं तिला सांभाळून नेलं. तशी शांताबाई मला म्हणाली, पाटील, राग मानू नका. मी तुमच्या भल्यासाठीच लग्नाला नकार दिला. तुम्ही पाटील, आम्ही कोल्हाटी. तुमच्या पायातली चप्पलच जणू. तिची जागा पायाखालीच बरी, डोक्यावर नाही. मला समजून घ्या आणि सुरंगाचा नाद सोडा. क्षणभर शांताबाई बोलता बोलता थांबली. माझी प्रतिक्रियाची वाट पाहत राहिली. मी मात्र काहीच बोललो नाही. काय बोलणार? जे काही बोलायचं होतं ते कालच बोललो होतो आणि सारं बोलणं व्यर्थ गेलं होतं. शेवटी शांता बोलली, बरं पाटील, जातो आम्ही. शांता ट्रॅक्टरमध्ये जाऊन बसली. ट्रॅक्टर सुरू झाला. सुरंगानं हात हलवला. ट्रॅक्टर दिसेनासा होईपर्यंत मी तिथेच उभा राहिलो. कितीतरी वेळ. सुरंगा गेल्यावर दुसऱ्या दिवशी मी मुंबईला जाण्याची तयारी केली. तेव्हा आईनं म्हटलं देखील, अजय बेटा, एवढी रे घाई का? आई, नोकरीचं काम आहे, 2 दिवस आधी गेलेलं बरं. बरं बाबा. आणि आईनं माझ्यासोबत सकाळ संध्याकाळ पुरेल एवढा खाण्याचा डब्बा दिला. काही सामान सोबत बांधून दिलं. काकासाहेबांनी काही पैसे दिले. कामावर रुजू झाल्यानंतर पत्र दे. हो बाबा. आणि स्वतःला जप. तेवढ्यात शंकर आला. चला पाटील, बैलगाडी तयार केली. मी आईबाबांच्या पाया पडलो. त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिले. मी बैलगाडीत बसलो. शंकरानं गाडी हाकलली. गाडी सुरू झाली. बाजाराचं विस्तीर्ण व विस्तृत विशाल पटांगण मागं पडलं. शंकर पार्वतीचं मंदिर आलं. मी हात जोडले. पुन्हा सुरंगा मला भेटू दे म्हटलं. ठीक 10 वाजता आम्ही वडगाव फाट्यावर आलो. मला तहान लागली होती. मी त्या नळाचं पाणी प्यायलो. शंकरही प्याला. आता कधी याल पाटील? पुढच्या सुट्टीत. यंदा लग्नाची बुंदी खाऊ घाला छोटं पाटील. पाहू परमेश्वर कसा योग आणतो ते. थोड्याच वेळात एसटी आली. मी एसटीत बसलो. शंकर, आईबाबांना सांभाळ. त्यांची नका काळजी करू पाटील, मी आहे घर शेती सांभाळायला. थोड्याच वेळात एसटी सुरू झाली आणि शंकर नजरेआड झाला आणि एसटी दूर दूर जात होती. मुंबई या महानगरात मी जेव्हा पाय ठेवले तेव्हा मी सर्वप्रथम राजेशला भेटलो. त्याच्या वडिलांची, अण्णांची तब्येत छान होती. काळजीसारखं काही कारण नव्हतं. राजेशनं भाड्यानं खोली घेतली होती. त्याच्या खोलीवरच मी थांबलो. तोही मी आल्यामुळं खुश झाला होता. रात्री झोपताना मी त्याला सुरंगाबद्दल सगळं काही सांगितलं. मी तिच्याशी लग्न करायला उत्सुक आहे हे ऐकून त्याला आश्चर्य व नवल वाटलं. पण मी आता तिच्या वाचून जीवन जगणंच अशक्य एवढा इतिहास सांगितल्यावर तो स्तब्धच राहिला. काय बोलणार? प्रश्न माझा होता. निर्णय मी घेणार होतो. दुसऱ्या दिवशी मी त्याच्याजवळ विषय काढला. का रे, रात्रभर नुसतं ऐकत होतास, काही सांगितलं नाहीस?
कशाबद्दल? सुरंगाबद्दल? आपण पाटील आहोत, पांढरपेशी माणसं आहोत आपण, आणि ती नाचणारी नाही. शिवाय तिला बाप नाही, कारण ती अनवरत संतती आहे. अनवरत संतती असो की की आणखी कोणती संतती असो, मी तिच्या वाचून जगूच शकत नाही. तर तुझी इच्छा तिच्यासोबत लग्न करायची आहे? अर्थात अर्थात. परंतु काकासाहेब, आई, तिची आई, हा समाज नाही म्हणतो ना. म्हणू दे. आता आपल्याला समाजाचा नाही, तुझा विचार करायचा आहे. तो कसा? तू आणि तुझी नोकरी इथंच आहे बॉम्बेला. रजिस्टर्ड मॅरेज कर आणि घेऊन ये तिला इथे. गावाचं तोंडही पाहू नकोस. मुलं बाळं झाल्यावर मग ये काकासाहेबांना आईला भेटायला. राजेचा सल्ला सोयीचा, सोपा व श्रेयस्कर होता. मला तो पटला. त्या दिवशी आम्ही हॉटेलमध्येच जेवणं केली. मस्त बेत होता. बाटली, बकरा, गोष्टींची दोन्हीही मस्त मजा घेतली. रात्रीला भरपूर झोपलो. वर सिलिंग फॅन गरगर फिरतच होता. कितीतरी वेळ. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.